जे खातो ते बाप्पाला गौरीला दाखवायचं. सकाळी उठल्यापासून जे जे खातो ते, चहा जरी असला तरी त्याचा नैवेद्य दाखवायचा, असं आमच्याकडे करतात. आता मी शेक घेते. आज गौरीला पुरणपोळ्याचा नैवेद्य करायचं आहे, त्याच्यामुळे मी आता कुकरला डाळ लावली आहे. माझी पूजा सगळी झालेली आहे. फक्त आता मी थोडंसं ब्रेकफास्ट म्हणून हा शेक घेणार आणि मग पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाला लागणार आहे. तोपर्यंत जरा निवांत बाप्पाचं गौरीचं दर्शन घेत इथेच हॉलमध्ये बसणार आहे. आता बघा ना, पूर्वेकडून येणारी किरणं सगळी बाप्पांच्या चेहऱ्यावर, गौरीच्या चेहऱ्यावर आहेत आणि भारी वाटतं त्यांना असं बघत बसायला. ते सोफ्यावर बसायचं आणि बरोबर समोर आपल्या बाप्पा असतात आणि गौरी असते. आणि माझा इकडे जो सोफा होता ना, एल टाईप होता ना, तर तो मी हे झाड ठेवलं, इथे खुर्ची ठेवली ना, इथे एक सोफा होता ना, तो काढून आतमध्ये ठेवला, कारण जागाच नाही ना मग. कारण गौराईचं हे सगळं एवढं पुढे आलं आहे साहित्य, त्याच्यामुळे वावरायला जागा हवी म्हणून तो सोफा काढलेला आहे. म्हणून थोडीशी जागा झाली आहे बघा एवढी तरी आता. किंवा आता संध्याकाळी हळदी कुंकवाला वगैरे बायका समजा आल्या तर थोडंसं एवढी जागा केली आहे. चला आता गौरीच्या नैवेद्याची तयारी. आज तिला गोड पुरणपोळीचं जेवण खाऊ घालायचं आहे. तर मी डाळ शिजवून घेतली होती, त्याच्यामध्ये गूळ घालून आता पुरण करून घेतलं. आणि त्यानंतर डाळ शिजवल्यानंतर जे पाणी येतं ना, त्या पाण्याची आमटी, आमच्याकडे त्याला येळवण्याची आमटी म्हणतात. त्याला लसूण, खोबरं, कढीपत्ता, हिंग, जिरं असं सगळं फोडणी दिली छान. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेला जो मसाला असतो, सरसरीत वाटलेला, त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं आलं असं जे वाटप असतं ते टाकलं. आणि नंतर आमचा देशावरचा मसाला. बरं झालं ती बरणी मी तिथेच वर ठेवायला केलं, ते मला आता खूप बरं पडतं आहे ते. त्याच्यानंतर हे डाळीचं पाणी, याच्यामुळे तर खरी आमटीला चव येते, भारी लागते एकदम आमटी. पुरणपोळी ही आमटी, कुरडई असा जो बेत असतो ना, आवश्यक तेवढं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि झालं. आणि पटापट बाकीचं सगळं आवरून घेतलं, ओटा वगैरे लगे हात पटापट. आणि डाळ शिजवल्यानंतर थोडीशी पुरण करायच्या आधी डाळ वाटून घेतली होती मी. 1-2 चमचे एवढेच वाटप असतं ते, त्याच्यामुळे आमटी एकदम पातळ होत नाही. आमटीला छान उकळी येते तोपर्यंत आता मी पुरणपोळ्या करायला घेते. पुरण रेडी आहे, कणिक भिजवलेली आहे आणि आता पोळ्या करायच्या आणि मग थोडी भजी आणि कुरड्या, झाला स्वयंपाक. काय म्हणते का, पूर्वी असं म्हणायची, पुरणपोळी येते का मुलगी बघायला जाताना. पुरणपोळी आली तर ती मुलगी स्वयंपाकात तरबेज. मला सुरुवातीला एवढं जमायचं नाहीत, पण नंतर मी शिकले हळूहळू. आईकडे असताना थोडी आपण काय एवढं जास्त लक्ष देत नाही ना, पण सासरी आल्यावर हळूहळू सगळं पुरणपोळ्या पण शिकले बनवायला. आणि आता म्हटलं पटापट पुरणपोळ्या करून घ्यायच्या. मी काय केलं, थोड्या नैवेद्यापुरत्या पुरणपोळ्या करून घेतल्या, कारण आकाशला पण भूक लागली होती. तर म्हटलं आधी नैवेद्याच्या पोळ्या कराव्यात आणि बाकीच्या उरलेल्या नंतर कराव्यात, असं ठरवलं. आणि नंतर मग लगेच भजी नंतर तळून घेतली कढईमध्ये. कुरडया पण तळून घेतल्या आणि नैवेद्य म्हणजे कसा पटापट म्हटलं दाखवला एकदा की मग तो जेवेल. मग मी निवांत सगळं झाल्यावर आरामात बसणार आहे. तर सणासुदीचा हा जो स्वयंपाक असतो ना, तो करायला भारी मजा येते बरं का. आणि त्याच्यामध्ये आनंद पण मिळतो. आपण जे देवासाठी, गौरीसाठी, बाप्पासाठी जो नैवेद्य बनवतो ना, ते करताना एक आत्मिक समाधान लाभतं. चला गणपती बाप्पा. पुरणपोळी खायला ये गौराई. सुख, शांती, समाधान सगळ्यांना लाभू दे, सगळ्यांना सुखी ठेव. नैवेद्याच्या पुरणपोळ्या करून झाल्यानंतर मी बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या. ओटा सगळा स्वच्छ करून घेतला आणि माझं तर सगळं आवरून झालंय. घामाघूम चिपचिप झाली. आता बघा हे ड्रेस पण ओला झालाय, भांडी धुतली ना. आणि माझं असंच असतं, किती पण जपून काम करा, ते थोडं तरी इकडे तिकडे लागतंच. नंतर आता चेंज करणार आहे, मी पण आता जेवणार आहे. पण सणासुदीला आपण काय करतो, जेव्हा पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो थोडाफार जास्तच करतो. कोण ना कोणतरी पाहुणे येतात, कोणाला द्यायचं असतं, आपले शेजारी, मित्र, मैत्रिणी असं असतं. त्याच्यामुळे
जास्तीत जास्त पोळ्या झाल्या. वचमन काका आहेत आमचे, शर्मिला आहे माझी, त्याच्यानंतर माझी मैत्रीण शीतल आहे, प्रीती आहे. काय असतं घरी प्रत्येकजण आपापल्या बनवतो, पण जेव्हा आपण हा शेजार धर्म असा आहे ना की आपण एकमेकांना देवाणघेवाण करतो पदार्थांची, आपली संस्कृती आहे, त्याच्यातनं काय होतं आपलं नातं घट्ट होतं, प्रेम वाढतं. बाकी काय खातो तर आपण आपल्या घरी पण त्याच्यातनं ऋणानुबंध आपले दृढ होतात, बाकी काय नाही. मग कधी ती मला देते, मी तिला देते, असं चाललेलं असतं. तर आणि संध्याकाळी आज हळदी कुंकू आहे, त्याच्यामुळे ते सगळे येतीलच पुन्हा, तेव्हा मी सगळी तयार होणार आहे साडी वगैरे घालून. आता काय आराम करायचा थोडा, स्वयंपाक मी 2 वेळेचा करून ठेवलेलाच आहे. आता गौराई तुझं जेवण झालं का? खाल्लीस का पोळी? गोड झाली आहे का? चला आता मी जेवते. आमच्याकडे ना लोक काही आमटी बरोबर पोळी खातात. मी दूध घेते गावाला, आणि गुळवणी हा एक प्रकार असतो त्याच्यावर पण खातात. मला दूध आवडतं. तर मंडळी आता जेवायला या, पद्धत आहे म्हणायची, माहिती आहे तुम्ही काही येऊ शकत नाही, पण खरंच सणासुदीनिमित्त आपण असं करतो ना, ताट भरलेलं बघून भारी वाटते. हा हा, आता मस्तपैकी पुरणपोळीवर ताव मारते बघा. शर्मिला झाले घाई, माझी तयारी पण नाही झाली. आता पहिला मान तिचाच आहे हळदी कुंकवाचा. नेलपेंट लगाओ, आईने में देखो और रोजा चलो दीदी। हाँ आओ टेस्ट बताओ। चलो कल आ जाओ। दो हाँ कल, हाँ कल है घर पे, परसों से नहीं। हाँ चलो बाय बाय। सगळं आवरून तयारी करून झाल्यानंतर मी आज गौरीला ओवाळलं, तिची पूजा केली. आणि आज तिचा काय म्हणतात ना, मानाचा दिवस, तिचे लाड कौतुक करायचा, जिव्हा फुगड्या घालून तिच्याबरोबर हितगुज करायचा दिवस. आणि उद्या ती जाणार, हो की नाही. मी कॅन्डल आणलेल्या छोट्या, त्याच मला सापडत नव्हत्या, आणल्या पण कुठे ठेवल्या माहीत नाही, पण शीतल त्या घेऊन आली. आणि नंतर सगळ्या एक एक जणी हळूहळू येत गेलं, तसं तसं मी हळदी कुंकू देत गेले. कसं असतं माहिती आहे का, आपल्याला हे सण समारंभ आहेत ना, ह्याच्यामुळेच आपण एकत्र येतो. एरवी तर आम्ही सोसायटीमध्ये असूनसुद्धा एकमेकींशी बोलायला वेळ नसतो, भेटायला वेळ नसतो, पण हे जे काही कार्यक्रम असतात असे, त्याच्यामुळे आपण एकत्र येतो, भेटतो, गप्पा होतात, एकमेकांचं सुखदुःख जाणून घेतलं जातं. म्हणजे पूर्वी अशीच पद्धत होती की स्त्रियांना थोडासा निवांतपणा मिळावा, छान एन्जॉय करता यावं, म्हणून हे सगळे असे सण समारंभ, ह्याच्यातनं भक्ती भाव आणि एक आनंद, म्हणून आपले हे सण खूप मला आवडतात, भारी वाटतात. आम्ही छान पोळ्या घातल्या, गप्पा केल्या, म्हणजे बऱ्याच दिवसांनी पोळी घातली ना, असं चक्कर आल्यासारखं झालं की सवय नाही ना आता. तर म्हटलं झालं त्यानिमित्ताने थोडंसं एन्जॉय. मी काय म्हणतात ना, गाणी छान गौरीची लावली होती, त्याच्यावर आम्ही गप्पा करत होतो, पोळ्या करत होतो, नाचत होतो. कॉपीराईट येईल म्हणून मी तिकडे आवाज त्याचा गाण्यांचा म्यूट केला आहे. पण प्रीती पण आली, तिची आई आली, अशा आल्यामुळे जरा बरं वाटलं, घर भरल्यासारखं वाटत होतं. कारण इकडे शहरामध्ये कसं असतं, बायका स्त्रिया ना वेळ नसतो, कारण सगळे जॉब करणारे किंवा आपापल्या व्यापात गुंतलेले सगळी मंडळी असतात. त्यांनाही खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि प्रीती तर ऑफिसवरून आली, तयारी करून आली, म्हणजे तिला खूप बरं वाटत होतं. कारण साऊथ इंडियन आहे ती, तिला हे सगळं कल्चर आपलं पण आवडतं, मिक्स होते ती, छान एन्जॉय करते. आम्ही खूप धमाल केली, छान फुगड्या घातल्या, गप्पा केल्या मस्तपैकी. आणि गौराईसोबतचा हा आनंद, कसं असतं, गौरीला आजच्या दिवशी ना जागरण करून गावाला फुगड्या जिमा करून जागवतात, तिच्याशी गुजगोष्टी करतात, म्हणजे असं छान असतं तिकडे वातावरण. आम्ही आपलं इथेच जसं जमेल तसं आपलं एन्जॉय करत होतो. हळदी कुंकू पण त्यानिमित्ताने झालं. आणि काय म्हणतात ना, मोठ्यांचे आशीर्वाद पण लाभले. तिची आई बऱ्याच दिवसांनी आजारी असते, पण आली होती हळदी कुंकूसाठी. आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. उद्या गौरी जाणार आहेत, तर खूप वाईट वाटतंय, पण हसत खेळत गौरींना निरोप द्यायचा. पुढच्या वर्षी अशाच या आनंद घेऊन, असंच म्हणायचं. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हो, ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा असेच बाप्पांच्या गोष्टी करायला. 10 दिवस आहेत बाप्पा अजून आमचे.